वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील प्रॉब्लेम सेट 2 पाहत आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 6 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्वेश्चन 3, राईट द फॉलोइंग नंबर्स इन देअर डेसिमल फॉर्म. त्यासाठी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे -5/7. आता डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे काय, या न्यूमेरेटरला डिनोमिनेटरने डिवाइड करायचं. आता हे जे आन्सर आहे ते आपलं पॉईंटमध्येच येईल, कारण की छोट्या संख्येला मोठ्या संख्येने आपल्याला डिवाइड करावं लागते. आता मायनसचा जो सिम्बॉल आहे तो थोड्या वेळ आपण बाजूलाच ठेवूया, म्हणजे सोल्युशन करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग 5ला 7ने डिवाइड करायचं. आता 7 ही संख्या मोठी आहे 5 पेक्षा, त्यामुळे इथे पहिली 0 येईल. तर 7 0 जा 0. मी इथं सबट्रॅक्ट केले ते इथं 5 उरले. मग इथे जर का आपण पॉईंट घेतला तर इथं आपल्याला 0 घ्यावं लागेल. 7 7 जा 49. मग 50 - 49 इथे 1. आता परत वरतून 0 घ्यावा लागेल, कारण की 1ला 7ने भाग जात नाही. मग 7 1 जा 7. 10 - 7 मीन्स इथे झाले 3. परत 0 घ्यायचा एक. आता आपण वरनं 0 घेतोय. जर का तुम्हाला सोपं वाटत असेल तर इथे 5.00 घेऊन ठेवले तरी सुद्धा चालेल, किंवा इमॅजिन म्हणून जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. 7 4 जा 28. टू रिमेनिंग व्हॅल्यू. परत वरनं 0 घेतला. मग 7 2 जा 14. 20 - 14 इथे 6 राहिले. परत 0 घेतला. 7 8 जा 56. 60 - 56 मीन्स इथे झाले 4. वरतून परत 0 घेतला. 7 5 जा 35. 40 - 35 मीन्स इथे उरले 5. परत वरतून 0 घेतला. 7 7 जा 49. इथे उरला 1. आता एवढे मोठे आपण कॅल्क्युलेशन केलेले आणि हा जो नंबर आलेला आहे तो रिपीटेड आले बघा, 50 50. म्हणजे पुढचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते अगदी सेम येणार आहे इथून पुढे. त्यामुळे पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी सेम अशीच होणार आहे, यामध्ये कोणताही चेंज येणार नाही. त्याच्यामुळे आन्सर लिहिताना आता आपण मायनस हा सिम्बॉल काढलेला होता, आता इथे परत लिहूया. -5/7 इज इक्वल टू, जे आन्सर आलं ते लिहून घेऊ, 0.71425 इथपर्यंतच लिहावं लागेल, कारण की 7 7 जा 49 आपण परत लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे शेवटचा 7 आपल्याला विचारात घ्यायचा नाहीये. इथपर्यंत रिपीटेड येत आहे, त्यामुळे या नंबरवरती आपल्याला 12 टाकावं लागेल. त्याच्यामुळे आपलं आन्सर झालं -5/7 इज इक्वल टू 0.714285 बार. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे 9/11. आता इथे सुद्धा डिनोमिनेटर हा मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा, त्याच्यामुळे आन्सर सुद्धा आपलं पॉईंटमध्येच येईल. मग आता न्यूमरेटर जो आहे तो 9 इथं राईट डाऊन करून घेऊ. त्याला 11ने डिवाइड करायचे. सुरुवातीला भाग जात नाही त्यामुळे 0 दिला. इथे पण 0. 9 - 0 9. आता इथे पॉईंट देऊन 0 द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही देऊ शकता, किंवा डायरेक्ट आपण प्रोसेस ही करू शकतो. इथे आलं 0, म्हणजे इथं आपल्याला पॉईंट द्यायचा विसरायचं नाही. जेव्हा इथं पॉईंट येतो तेव्हाच वरनं 0 घ्यायला आपण स्टार्ट करतो. 11 8 जा 88. 90 - 88 इज इक्वल टू 2. परत वरनं 0 घेतला. 11 1 जा 11. 20 - 11 परत आले 9. आता वरतून घेतलं 0. आता इथे पण 90 आहेत, इथं पण 90 आलेत, म्हणजे पुढची प्रोसेस सेम होणार आहे. खरंच सेम होती का इथे आपण चेक करूया. 90ला परत 11 8 जा 88. रिमेनिंग राहिली 2. वरतून घेतला परत 0. इथं परत 20 आलेत बघा, त्याच्यामुळं 11 1 जा 11. सबट्रॅक्ट केले तर इथे परत 9 उरतात.
म्हणजे परत वरतून जर का 0 घेतला तर इथं 90 येतात, म्हणजे 90 हा रिपीट होतोय, म्हणजे इथपर्यंत 81 पर्यंत रिपीटेड नंबर येत आहे. म्हणजे पुढची प्रोसेस जर का केली तर ती सेम येईल. त्याच्यामुळे इथे आन्सर होईल 9/11 इज इक्वल टू 0.81. 81 हा नंबर रिपीटेड येतोय, त्याच्यामुळे त्याच्यावरती 12 द्यायला विसरायचं नाही. आता थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला डिफरंट दिलाय त्यांनी. टेक्स्टबुकमध्ये हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला नाहीये, कारण की प्रॅक्टिस सेटमध्ये अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन दिलेलाच नव्हता. आता ह्याचं सोल्युशन पाहूया. √5. आता 5 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीये, त्यासाठी आपल्याला डिव्हिजन मेथड यूज करावी लागेल. डिव्हिजन मेथड यूज करायची म्हणजे काय, तर आपण जसा भागाकार करतो तशा प्रकारचे इथे भागाकार चालणार नाही, तर इथे वेगळी प्रोसेस आहे, वेगळी मेथड आहे. त्यासाठी अशा रेघा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत. √5 म्हणजे इथे आपल्याला 5 घ्यावं लागेल आणि त्यापुढे डॉट देऊन, पॉईंट देऊन 0 घ्यावे लागतील. 0 आपण अनलिमिटेड कितीही घेऊ शकतो, पण जेवढे आपण घेऊ तेवढे आपल्याला कॅल्क्युलेशन जास्त करावे लागते. जे 0 आहेत ते आपल्याला सिंगल घेता येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला 2 to 0 ची जोडी घ्यावी लागेल, म्हणजे पेअर ऑफ 0. आता फर्स्ट 5 या नंबरला आपल्याला डिवाइड करायचे. आता डिव्हिजन सोडवताना एकाच संख्येने त्याच संख्येला मल्टिपल करून डिव्हिजन सोडवावे लागेल, म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिपल करून आपल्याला हे डिव्हिजन सोडवावं लागेल. मग आता इथं 5 नंबर आहे, मग 5 नंबर येईपर्यंत किंवा 5च्या जवळील शेजारचा छोटा नंबर येईपर्यंत आपल्याला डिवाइड करावं लागेल. मग आता 1 मल्टिपल 1 केलं तर इथं 1 येईल. 2 मल्टिपल 2 जर का घेतलं तर 4 येते, म्हणजे हा नंबर जवळच आहे 5 पेक्षा, त्यामुळे 2 ने आपल्याला इथे डिवाइड करावं लागेल. आता इथे एक गंमत आहे बघा, 2 ने जर का आपण डिवाइड केलं तर 2 जा 4 इथपर्यंत आलं की इथं सबट्रॅक्शनचं चिन्ह द्यायचं. आणि आता इथं जो आपण ज्या नंबरने आपण डिवाइड करू त्या नंबरनी इथं आपल्याला ऍडिशन करायची आहे. मल्टिपल करून इथं पुढची प्रोसेस येईल आणि त्यानंतर इथं येईल सबट्रॅक्शन आणि इथं मात्र त्याच संख्येची ऍडिशन. जी संख्या आपण यूज करू तीच संख्या इथे वापरायची आहे. आता 5 - 4 म्हणजे इथं आला 1. आता इथे 1 आला आणि 2 + 2 इथे 4 आले. आता इथे वरून सिंगल 0 आपल्याला घ्यायचं नाही, आपण नेहमीच जसं डिव्हिजन करतो त्याप्रमाणे घ्यायचं नाही, तर पेअर ऑफ 0 घ्यायची. त्यामुळे ही एक पेअर खाली आली, त्याच्यामुळे इथे झाला 100. आता अशी संख्या आपल्याला निवडायची आहे की त्याचं मल्टिपल ही 100 पेक्षा कमी संख्या येऊ शकते. आता इथे 4 नंबर आलेला आहे, 2 + 2 ने 4 आलेला आहे. आता 4च्या पुढे जर का आपण 1 लावला तर 41 येतं. मग 41 मल्टिपल 1. इथे 1 ने का मल्टिपल केलं, कारण की आपण 1 ऍड केलं, इथे 1 ऍड केलंय, त्यामुळे 1 नीच 1 ला मल्टिपल करायचं, तर इथं 41 येईल. मग इथं जर का 41 आलं तर इथं भरपूर डिस्टन्स येतोय, मग आपण 42 घेऊन बघूया. मग इथे 4 आहे, 2 ऍड केलं इथे, त्याच्यामुळे इथे सुद्धा 2 नीच मल्टिपल करावं लागेल. मग 42 2 जार 84 होता. आता 43 घेऊन बघू, म्हणजे आपण पहिला काय घेतला, 1 घेतला, त्यानंतर 2 घेतला, आता 3 घेतला. 43 मल्टिपल 3 येतील, 3 3 जार 9 आणि 4 3 जार 129. 100च्या पुढे जातात ते, त्याच्यामुळे इथं याचा उपयोग होणार नाही. मग इथे ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल. मग इथे जर का 2 घेतलं तर इथं 42 झाले. जी संख्या आपण न्यूली घेतली तीच संख्या इथे ऍड करायची. 2 + 2 4 आलेले होते, त्यानंतर आपण ऍडिशनल 2 हा घेतलाय नंबर, त्याच्यामुळे 2 इथे ऍड करावा लागेल. मग इथे पॉईंट आहे, त्याच्यामुळे आपण इथं पॉईंट घ्यावा लागेल, कारण की आपण 0 वरनं घेतला होता, त्याच्यामुळे इथे पण पॉईंट देण्यात येईल. इथे पॉईंट घेतला तरच आपल्याला वरनं 0 घेता येतात. मग 42 2 जार म्हणजे इथे 42 2 जार 84. 100 - 84 16 राहतात. आता हा 0 घेऊन झालाय, 0ची पेअर. आता ही 0ची पेअर आपल्याला घ्यावी लागेल.
म्हणजे झाले 1600. आता 1600 आणि इथे 42 आणि +2 म्हणजे इथे झाले 44. आता इथे एक नंबर आपल्याला घ्यावा लागेल. सपोज 44 आहेत, आपण 1 घेतला, मल्टिपल 1 गेला, 1 4 1 जार 4 4 1 जार 4. तर खूप जवळची होती ही, आपल्याला 7600 पर्यंत पाहिजे. मग आपण डायरेक्ट 3 ने मल्टिपल करून बघू. म्हणजे इथले जे 4 आहेत ते तर आपण घेतलेच, परत ॲडिशनल 3 घेतले. जो नंबर घेतला त्याच नंबरनी मल्टिपल करायचं. 3 3 जार 9, 4 3 जार 12, 4 3 जार 12 and 1 1329. 4 पण घेऊन बघू आपण. 4 4 आहे, अजून एक जर का घेतला 4 4 4 जार 16, 4 4 जार 16 and 17 1, 4 4 जार 16 and 1 17. आता ही किंमत 16 पेक्षा जास्त येते, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल. मग आता इथे 3 हा नंबर ॲड केला आहे, इथे सुद्धा 3 हा नंबर आपल्याला ॲड करावा लागेल. 443 मल्टिपल 3 केले होते आपण आणि त्याचं आन्सर आलेलं होतं 1329. आता ह्याचं जर का सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला आता ही पेअर झाली, ही पेअर झाली, आता ही एक पेअर घेऊया. त्यामुळे इथे संख्या होईल 27,100. आता इथलं मी इरेज करते सगळं. आता या नंबरची ॲडिशन करू. 4 4 6. आता या नंबरला मल्टिपल करायचं आहे. आता इथे 1 2 3 4 घेण्याच्या ऐवजी आता थोडीशी मोठी संख्येने मल्टिपल करावं लागेल. 4 4 6 4 4 6. सपोज आपण 5 नंबर घेतला, मग 5नेच आपल्याला मल्टिपल करावं लागेल. 5 5 जार 25, 5 6 जार 30 and 2 32, 5 4 जार 20 and 3 23, 5 4 जार 20 and 2 22. आता हा नंबर आणि हा नंबर बराच गॅप आहे, त्याच्यामुळे 4 4 6 हा जो नंबर आहे तर आपण इथे 6 घेऊन बघू. त्यामुळे मल्टिपल करताना परत आपल्याला 6नेच मल्टिपल करावं लागेल. 6 6 जार 36, 6 6 जार 36, 37 38 39, 3 6 4 जार 24 and 3 27, 6 4 जार 24 and 2 26. म्हणजे हा नंबर बऱ्यापैकी मॅच होतोय. आणि जर का 7नी मल्टिपल केलं तर ही या नंबरच्या पुढे जाईल, त्याच्यामुळे हा नंबर आपल्याला घेण्यात येईल. मग इथे जर का आपण 6 घेतला, 6 घेतलाय म्हणून 6 ॲड करायचा. 6 मल्टिपल 6 होतं, त्याच्यामुळे इथे सुद्धा वरती 6 येईल. आता इथे ह्याचं मल्टिप्लिकेशन जे आलं ते लिहू. 26,796. ह्याचं सबट्रॅक्शन 0 मधून 6 गेले म्हणजे 4, 0 होती 3 म्हणजे 304 रिमेनिंग व्हॅल्यू म्हणजे झाली 30,400. आता हा नंबर घेऊ. 6 and 6 थोडंसं इकडच्या साईडला लिहिते, की पुढे आपल्याला नंबर घ्यावे लागतील. 12 7 4 4 4,472. पण आता इथे आपल्याला अजून एक ॲडिशनल नंबर घ्यावा लागेल. आता ॲडिशनल नंबर कोणताही घेतला तरी या नंबरपेक्षा मोठाच होतोय, म्हणजे भागच जात नाही आहे. म्हणजे इथं 0 घेऊ आपण. इथं 0 घेतल्यामुळे इथं ॲड पण 0च घ्यावं लागेल. आणि 0 घेतल्यामुळे इथे सुद्धा वरती 0 येईल आणि इथे सुद्धा 0च येईल. म्हणजे इथे झालं 30,400. 4 डिजिटचा आपण आन्सर काढलेला आहे. अजून एक प्रॅक्टिससाठी आपण अजून एक पेअर घेऊया. ही एक पेअर करून अजून एक आपण पेअर घेतली 0ची. आता ह्याचं ॲडिशन 0 2 7 4
4. आता इथे 44,720 आणि हा नंबर झालेला आहे 30,40,000. त्याच्यामुळे आता थोडीशी मोठी संख्या घ्यावी लागेल. सपोज आपण 5 हा नंबर घेतला. हा नंबर राईट डाऊन करते मी पहिले. 44720 आणि 5 हा नंबर घेतला. त्याच्यामुळे 5नीच आपल्याला मल्टिपल करायचं आहे. 5 5 जार 25, 2 5 0 0 2 5 2 जार 10, 1 5 7 जार 35 and 1 36, 5 4 जार 20 and 3 23, 5 4 जार 20 and 2 22. म्हणजे आपल्याला मिळते 22,36,025. पण आता ही आणि ही नंबर खूप डिफरन्स आहे. त्याच्यामुळे पुढचं बघू आपण. 44,720 हा नंबर राईट डाऊन केला. आता इथं आपण ॲडिशनल 6 हा नंबर घेतला. त्याच्यामुळे 6नेच मल्टिपल करावं लागेल. 6 6 जार 36, 3 6 0 0 3 6 2 जार 12, 1 6 7 जार 42 and 1 43, 4 6 4 जार 24 and 4 28, 2 6 4 जार 28, 6 4 जार 24 and 2 26. म्हणजे 26,83,236. 7ने जर का मल्टिपल केलं तर या नंबरपेक्षा मोठी नंबर आहे. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला नंबर घ्यावा लागेल 6 नंबर घेतला. त्याच्यामुळे ते ॲडिशन सुद्धा 6चीच होईल आणि इथे आन्सरमध्ये सुद्धा 6च येते. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते लिहून घेऊ. मायनस 26,83,236. आता ह्याची ॲडिशन करू पहिले. आणि ह्याची सबट्रॅक्शन. म्हणजे ह्याची सबट्रॅक्शन आली 3,56,764. तर जेवढ्या पेअर घ्यायच्यात आपण तेवढ्या पेअर झिरोचे घेऊ शकतो. पण इथपर्यंत प्रोसेस पास वाटते मला. त्याच्यामुळे आपण आन्सर इथं स्टॉप करूया. त्यामुळे आपला आन्सर आले √5 इज इक्वल टू 2.236006. आता इथे कोणत्याही प्रकारचे रिपीटेड नंबर येणार नाही शेवटपर्यंत. फक्त हे जे आहेत नंबर हे पुढे कंटिन्यू होत राहतील. आपल्याला डिव्हिजन करताना जी आपण नेहमीची पद्धत वापरतो ती सोपी जाते. पण इथे √5 असल्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं. आता ह्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं याला परफेक्शनेस तुमच्यामध्ये येईल. त्याच्यामुळे हा क्वेश्चन √5चा सारखा सोडवतच राहा. जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत करत राहा. कारण की पुढची जी प्रोसेस आहे ती अशीच लेंथी होत जाणार आहे. त्यामुळे परफेक्शन येणं फार गरजेचं आहे. फोर्थ क्वेश्चन आहे 121/13. आता इथे मात्र न्यूमरेटर मोठा दिलाय आपल्याला डिनोमिनेटरपेक्षा. 121 या संख्येला 13ने डिवाइड करायचे. 13 9 जार 117 मायनस केला. इथे आले 4. आता 4 या संख्येला 13ने भाग जात नाही. मग अशा वेळेस आपल्याला इथे पॉईंट घ्यावा लागेल आणि वरतून 0 घ्यावा लागेल. मग 13 3 जार 39. 40 - 39 मीन्स इथे 1 राहिला रिमेनिंग. आता वरतून परत 0 घेतला. आता ही जी संख्या आहे ती 13 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे 10ला काय भाग जात नाही. मग अशा वेळेस भाग जात नाही म्हणजे परत 13 0 जार 0 इज इक्वल टू इथे 10 राहिला. आता परत पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला वरनं 0 घ्यावं लागेल. मग 13 7 जार 91 100 - 91 म्हणजे राहिले
9, वरतून परत 0 घेतला. 13 6 जार 78. 90 - 78 मीन्स 12. परत वरतून 0 घेतला. 13 9 जार 117. 120 - 170 म्हणजे इथे रिमेनिंग राहिली 3. परत वरतून 0 घेतले. 13 2 जार 26 -40. आता इथे पण 40 आहे बघा आणि इथे पण 40 आले. म्हणजे इथून पुढची जी प्रोसेस येणार आहे ती सेम येणार आहे. यामध्ये आन्सरामध्ये स्टॉप येत नाहीये. त्याच्यामुळे ही संख्या जी आहे ती पुढे कंटिन्यू होत जाणार आहे. त्यामुळे आपला आन्सर येईल 121/13 इज इक्वल टू 9.307692. ही संख्या रिपीटेड येत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बार द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन 5 आहे 29/8. सोल्युशन. आता 29 ला 8 ने डिवाइड करायचं आहे. 8 3 जार 24. सबट्रॅक्शन करून इथे व्हॅल्यू राहिली 5. आता 5 ला काही 8 ने भाग जात नाही, त्यामुळे इथे पॉईंट घ्यावा लागेल. त्याच्यामुळे वरतून घेतला 0. 8 6 जार 48. रिमेनिंग राहिली 2. वरतून परत घेतले 0. 8 2 जार 16. 20 - 16. 4 राहिले. परत वरतून घेतला 0. 8 5 जार 40. आता इथे रिमाइंडर आले 0. म्हणजे इथे पूर्णपणे भाग गेलेला आहे या संख्येला. त्यामुळे आपला आन्सर येईल therefore 29/8 इज इक्वल टू 3.625. आता इथे आन्सर स्टॉप झालेले. ही संख्या काही रिपीट येणार नाहीये, कारण की रिमाइंडर 0 आलेले आहे. त्याच्यामुळे इथे बार किंवा डॉट द्यायची आपल्याला गरज नाही. क्वेश्चन 4 आहे शो दॅट 5 + √7 इज अन इरेशनल नंबर. आता अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये पाहिलेले आहेत. आता हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे आपला रिव्हिजन पण होईल. आन्सर. आता हा नंबर इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. आता प्रूव्ह करण्यासाठी हा नंबर आपल्याला पहिले इमॅजिन करावा लागेल की रॅशनल नंबर आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप होईल लेट अस assume that 5 + √7 is a rational number. हा नंबर रॅशनल नंबर आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. सोल्युशन वरून आपल्याला समजेल की हा खरंच रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे आपलं हा जो क्वेश्चन आहे तो प्रूव्ह होईल. therefore 5 + √7 इज इक्वल टू. आता हा रॅशनल नंबर आहे म्हणजेच आपण P/Q या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बिकॉज ऑल रॅशनल नंबर्स आर इन P/Q, बट Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे Q ची व्हॅल्यू इथे 0 नाही पाहिजे, अशी एक फक्त इथे कंडिशन असली पाहिजे. therefore आता √7 आपण या साईडला ठेवूया. इज इक्वल टू P/Q. 5 इकडच्या साईडला घेतल्यामुळे निगेटिव्ह होईल -5. हिअर वी कॅन सी राईट हँड साइड ऑफ इज इक्वल टू इज द रॅशनल नंबर, बट लेफ्ट हँड साइड ऑफ इज इक्वल टू सिम्बॉल इज अन इरॅशनल नंबर. कारण की √7 दिलेला आहे बघा. इथे आपण हा नंबर सिम्प्लिफाय करू शकत नाही, कारण की प्राईम नंबर आहे. त्यामुळे या रूटच्या बाहेर हा नंबर येऊ शकत नाही. त्यामुळे हा रूटमध्ये आहे म्हणूनच इरॅशनल नंबर आहे. मीन्स therefore means this
is contradictory. Therefore, आपण जे गृहीत धरलेलं होतं ते our assumption that 5 plus root 7 is a rational number is wrong. म्हणजे आपण जे गृहीत धरलेलं होतं की हा नंबर जो आहे तो रॅशनल नंबर आहे, हे चुकीचं ठरलेलं आहे. देअरफॉर आता हा रॅशनल नंबर नाही, म्हणजेच इथे प्रूव्ह झालं की हा इरॅशनल नंबर आहे. देअरफॉर 5 प्लस रूट 7 इज ॲन इरॅशनल नंबर. क्वेश्चन 5, राईट द फॉलोइंग सर्ट्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय 3/4 रूट 8. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला हे जे नंबर आहेत ते करायचे आहेत. आता या क्वेश्चन मध्ये 8 हा नंबर रूटच्या आत आहे, त्यामुळे आपल्याला हा नंबर सिम्प्लिफाईड करावे लागेल. त्यासाठी 8 चे आपल्याला फॅक्टर काढावे लागतील. सो फर्स्ट वी कॅन फॅक्टराइज द नंबर 8. 2 4 are 8, 2 2 are 4, 2 1 are 2, म्हणजे 3 times 2 आला. त्यामुळे आन्सर 3/4 रूट 8 इज इक्वल टू 3/4. आता रिप्लेस व्हॅल्यू करायची. रूट 8 आहे, त्याच्याऐवजी त्याचे फॅक्टर्स न्यायचे आपल्याला. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2. आता नेहमीप्रमाणेच इथे कोणताच नंबर नाही, इथं कोणतीच ऑर्डर नाहीये, म्हणजे इथं 2 ची ऑर्डर आहे, हे आपल्याला फॉलो करावं लागेल. त्यासाठी 2 ची ऑर्डर असल्यामुळे आपल्याला सेम नंबरचे जोड्या घ्याव्या लागतील. 2 टाइम्स आलेले नंबर आपल्याला घ्यावे लागतील. मग हे 2 3 टाइम्स आलेले आहेत, त्यापैकी 2 नंबरची आपण जोडी घेतलेली आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट काय झाला, 3/4 मल्टिपल. आता या जोडीमधून सिंगल 2 बाहेर येतील. सिंगल 2 बाहेर आल्यानंतर रूटमध्ये जी व्हॅल्यू राहिलेली आहे ती राईट डाऊन करायची. आता या जोडीचा विचार करायचा नाही, कारण की त्याच्यातून आपण 2 घेतलेला आहे बाहेर. फक्त सिंगल 2 राहिलेला आहे, तो इथे ठेवायचा. मग 3/4 मल्टिपल 2 रूट 2. आता 2 आणि 4 ला भाग जाईल. 2 1 are 2, 2 2 are 4 इज इक्वल टू 3/2 रूट 2. हे आपला आन्सर आलेला आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्व. यापेक्षा आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही, त्याच्यामुळे हे आन्सर आपल्या इथे स्टॉप झालेले आहे. यामधीलच क्वेश्चन सेकंड आहे -5/9 रूट 45. आता मायनस सिम्बॉल आला आहे म्हणून घाबरून द्यायचं नाही. जशी तशी प्रोसेस आपल्याला इथे राईट डाऊन करायची आहे आणि फक्त मायनस हा सिम्बॉल आपल्याला यूज करायचा आहे. मग आता -5/9 हा नंबर सिम्प्लिफाय करता येणार नाही, पण रूटमध्ये 45 हा नंबर आहे, तो आपण सिम्प्लिफाय फर्स्ट करून घेऊया. सिम्प्लिफाय करण्यासाठी त्याचे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करावे लागतील. 45 चे फॅक्टर 3 1 are 3 and 3 5 are 15. 3 5 are 15, 5 1 are 5. म्हणजे फॅक्टर आले 3 3 5, इथे रिप्लेस करायचे या रूटमध्ये. -5/9 रूटमध्ये 3 मल्टिपल 3 मल्टिपल 5. आता रूटमध्ये इथे कोणताच नंबर दिलेला नाहीये, म्हणजे नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचं इथे ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आतील संख्यांसाठी आहे. मग 2 टाइम्स आलेले सेम नंबर आहेत 3, मग त्याची जोडी घ्यायची आपल्याला. -5/9 मल्टिपल. आता या जोडीमधून एक सिंगल 3 बाहेर येईल, त्यामुळे या जोडीचा आता विचार करायचा नाही. मग रूटमध्ये एकच नंबर शिल्लक राहतोय, तो म्हणजे 5, तो इथे राईट डाऊन करायचा. इज इक्वल टू -5/9 मल्टिपल 3 रूट 5. आता 3 नी या 9 ला
डिवाइड करू. 3 1 जार 3, 3 3 जार 9. त्यामुळे आपला आन्सर आले -5/3 √5. आता हा नंबर अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही, त्याच्यामुळे आन्सर इथं स्टॉप झाले आपलं. त्यामुळे आन्सर -5/3 √5. क्वेश्चन 6. राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट्स. 6 सर्ट्स दिलेले, त्याची आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचं आहे. आता एकदम सिंपल आहे आन्सर. मागचा क्वेश्चन जो दिलेला होता क्वेश्चन नंबर 5, त्यामध्ये आपल्याला फक्त राईट डाऊन करायचे होते सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. आता इथे फक्त आपल्याला करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. आता रॅशनलायझिंग फॅक्टर कोणत्या नंबरमुळे आलेला आहे हे आपल्याला फाइंड आउट जर इथं करता आलं तर आपल्याला हा क्वेश्चन व्यवस्थित सोडवता येईल. फर्स्ट क्वेश्चन दिलाय √32. आता √32 मध्ये 32 हा नंबर पहिले आपल्याला सिम्प्लिफाय करावा लागेल. सिम्प्लिफाय करायचा म्हणजेच काय, तर आपल्याला ह्याचे आपल्याला फर्स्ट फॅक्टर फाइंड आउट करावे लागतील. 32 चे फॅक्टर आहेत 2 1 जार 2, 2 6 जार 12, 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 अँड 2 1 जार 2. म्हणजे 5 टाइम्स 2 आलेले आहेत, ते इथे राईट डाऊन करायचे. ह्याला रिप्लेस व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल 32 चे, किंवा फॅक्टर 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 अँड मल्टिपल 2, 5 टाइम्स 2. आता नेहमीप्रमाणेच इथं काहीच नाहीये, म्हणजे इथं ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे म्हणजे आतमधले जे सेम नंबर आहेत त्याचे आपल्याला 2 टाइम्स घेऊन जोडी बनवायची आहे. मग अशा आपल्याला 2 जोड्या मिळाल्या, त्या आता आपल्याला बाहेर घ्यायच्या आहेत. जोडी मिळाल्यामुळे हा 2 नंबर बाहेर आला सिंगल या जोडीमधून, आणि या जोडीमधून अजून एक 2 बाहेर येईल, आणि हा रूट रिमेनिंग राहिला 2 साठी. कारण की ह्याला कोणताच पार्टनर नाही किंवा जोडी नाहीये, त्याच्यामुळे सिंगल 2 असल्यामुळे तो रूटमध्येच राहील. इज इक्वल टू 4 आणि √2. हे आपण डायरेक्ट आन्सर देऊ शकतो. √2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेले आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर, त्यामुळे फक्त सिम्पलेस्ट फॉर्म कडून चालणार नाही, तर आपल्याला रॅशनलाइज फॅक्टर सुद्धा घ्यावे लागतील. मग त्यासाठी पुढे सेकंड मेथड सुद्धा आपल्याला यूज करावी लागेल. मग आता इज इक्वल टू 4√2. आता यामध्ये 4 हा रॅशनल नंबर आहे, पण √2 हा इरॅशनल नंबर आहे, त्यामुळे √2 आपल्याला रॅशनल नंबर बनवावा लागेल. त्यासाठी √2 हा रॅशनल नंबर जर का आपल्याला बनवायचा असेल तर याच संख्येने आपल्याला याच संख्येला मल्टिप्लाय करावे लागेल. √2 आपल्याला रॅशनल नंबर बनवावा लागेल. त्यासाठी जर √2 ला त्याच नंबरने म्हणजेच √2 ने जर का मल्टिप्लाय केले तर आन्सर मिळेल आपल्याला रॅशनलाइज नंबर. मग त्यामुळे 4√2 मीन्स 4√2. इरॅशनल नंबर जो आहे त्यांनीच आपल्याला मल्टिपल करायचा आहे. आता या 4चा विचार करायचा नाहीये, नाही तर तुम्हाला वाटेल हा पूर्ण नंबर घ्यायचा, इथे मल्टिपल करताना 4 मल्टिपल 2 असं करायचं, तर बिलकुल नाही. जो इरॅशनल नंबर आहे त्याच नंबरनी मल्टिपल करायचा आहे. त्यामुळे पुढे प्रोसेस होईल 4 √2 2 टाइम्स आले, त्याच्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ओके, कारण की बघा नुसते जर का 2 असले, 2 मल्टिपल 2 जर का असेल तर आपण काय करतो 2 चा स्क्वेअर. आता हा रूट मध्ये आहे त्याच्यामुळे √2 आपण लिहून त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यामुळे ऍक्शन काय झाली, तर हा स्क्वेअर कॅन्सल होतो आणि हा रूट सुद्धा कॅन्सल होतो. त्यामुळे रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली फक्त 2 इज इक्वल टू 8. आता 8 हा आपल्याला जो नंबर मिळाला तो आहे रॅशनल नंबर. ओके, कारण की आपण 8 हा नंबर 8/1 असा लिहू शकतो. त्यामुळे 4√2 या सिम्पलेस्ट फॉर्मला रॅशनल नंबर कोणी बनवला, तर या 2 ने बनवला, मल्टिपल 2 ने. ओके, कारण की आपण इथपर्यंत हा आपल्याला आन्सर मिळालेला होतो 4√2. हा √2 आपल्याला रॅशनल नंबर बनवायचा होता, तो कोणी बनवला, या √2 ने बनवला. त्यामुळे इथे आपला आन्सर येईल therefore √2 is the simplest
फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके, आता हा क्वेश्चन आपला इथपर्यंत सुद्धा स्टॉप झाला असता. नंबर जर आपण डायरेक्ट लिहिला असता इथपर्यंत आणि नंतर जर का लिहिला असतो रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर, पण काही स्टेपला पॉईंट्स असतात बघा, त्याच्यामुळे हे जी स्टेप आहे ही स्टेप लिहिणे सुद्धा गरजेचे आहे. सपोज हा जर का क्वेश्चन तुम्हाला फक्त 1 मार्कासाठी जर का विचारला तर तुम्ही इथपर्यंत लिहू शकता, पण 2 मार्कांसाठी जर का हा जर का क्वेश्चन विचारला तर ही पुढची जी प्रोसेस आपण केलेली आहे ती सुद्धा राईट डाऊन करणं गरजेचं आहे. क्वेश्चन 2 आहे रूट 50. फर्स्ट आपण इथे 50 चे फॅक्टर काढून घेऊया. 2 2 जार 4, 2 5 जार 50, 5 5 जार 25 and 5 1 जार 1. म्हणजे इथे फॅक्टर मिळाले 2 5 5. त्यामुळे आन्सर रूट जे फॅक्टर मिळाले ते आपण राईट डाऊन करू. 2 5 5 मल्टिपल दाखवायचे. आता इथे कोणताच नंबर नाही ऑर्डर, म्हणजे इथे 2 आहे हे आपण गृहीत धरायचं. आता 2 ऑर्डर आहे त्यामुळे 2 टाइम्स आलेले सिमिलर नंबर 5 5 2 टाइम्स आलेले आहेत ते आपल्याला जोडी घ्यायची आणि यामधून आपल्याला सिंगल 5 बाहेर काढता येईल. त्यामुळे सिंगल 5 बाहेर निघाला जोडीमधून आणि रूटमध्ये शिल्लक राहिला 2. हिअर रूट 2 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. यातील रूट 2 ला आपण घालून टाकायचे आपल्याला. मात्र रूट 2 ला घालून टाकण्यासाठी आपल्याला रूट 2 नेच मल्टिपल करावं लागेल. देअरफॉर 5 रूट 2 मल्टिपल रूट 2 इज इक्वल टू 5 रूट 2 टाइम्स आलाय त्याच्यामुळे रूट 2 ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. इज इक्वल टू मग 5 मल्टिपल 2 होईल इथे, कारण की स्क्वेअर कॅन्सल होईल आणि रूट पण कॅन्सल होईल, त्यामुळे फक्त इथे 2 राहिला. इज इक्वल टू 10. 10 इज द रॅशनल नंबर, कारण की आपण 10/1 असं लिहू शकतो. आता 10 हा रॅशनल नंबर जो आलेला आहे तो कोणामुळे आला, तर हा जो रूट 2 आहे मल्टिपल आपण जेने केला त्या रूट 2 मुळे आलेला आहे. त्यामुळे देअरफॉर रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. यामधीलच क्वेश्चन 3 दिलाय रूट 27. आता फर्स्ट टू फॅक्टराइज 27, त्यामुळे इथे फॅक्टर काढून घेऊ आपण 27 चे. 3 9 जा 27, 3 3 जा 9 and 3 1 जा 3. थ्री टाइम्स 3 त्यामुळे 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 रूटमध्ये घ्यायचे. इज इक्वल टू आता इथे ऑर्डर 2 आहे, कारण की इथे काहीच दिले नाही म्हणजे ऑर्डर 2 आहे, त्यामुळे 2 टाइम्स आलेले सिमिलर नंबर आपल्याला जोडी म्हणून घ्यायची आहे आणि त्यामधून सिंगल 3 आपल्याला या रूटच्या बाहेर काढायचे आहे. त्यामुळे या जोडीमधून 3 बाहेर निघाला आणि मग रूटमध्ये शिल्लक राहिला हा एकटा जो आहे तो, कारण की या 3 ला तिची जोडी नाहीये. इथे व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 रूट 3. आता हा रूट 3 आपल्याला कॅन्सल करायचा आहे, मग त्यासाठी या रूट 3 नेच आपल्याला मल्टिपल करावं लागेल. 3 रूट 3 मल्टिपल रूट 3 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट रूट 3 2 टाइम्स आलाय त्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 लिहून घेतला आपण आणि मल्टिपल. आता या ब्रॅकेटचा जो स्क्वेअर आहे त्यामधील स्क्वेअर गेला आणि रूट गेला, त्यामुळे शिल्लक राहिला फक्त 3 इज इक्वल टू 9. आता आपल्याला रॅशनल नंबर मिळालेला आहे 9, कारण की आपण 9/1 असं लिहू शकतो. देअरफॉर आता 9 हा नंबर कोणामुळे आलेला आहे, तर हा रूट 3 आपण मल्टिपल करण्यासाठी घेतला होता, त्याच्यामुळे
हा जो नंबर आहे √3 ते आपल्याला आन्सर मिळालेला आहे. √3 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. क्वेश्चन 4 आहे 3/5 √10. आन्सर. आता इथे आपल्याला डायरेक्ट √10 ने मल्टिपल करावं लागेल, कारण की 10 चे जर का आपण फॅक्टर घेतले तर 2 5 जार 10 अँड 5 1 जार 5. त्यामुळे 2 आणि 5 हे आपल्याला फॅक्टर मिळत आहेत. त्याच्यामुळे ते जर का रूटमध्ये घेतले तर याची जोडी तयार होत नाहीये, कारण की वेगवेगळे नंबर आहेत, सिमिलर नंबर नाहीयेत. त्याच्यामुळे रूटच्या बाहेर कोणताच नंबर येणार नाही. त्यामुळे इथे डायरेक्ट आपण 3/5 √10 आणि मल्टिपल √10. मल्टिपल √10 का घेतला आपण, कारण की हा जो √10 आहे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. म्हणजे इरॅशनल नंबर आपल्याला कॅन्सल करून रॅशनल नंबर करायचा आहे. त्यामुळे √10 ने आपल्याला मल्टिपल करावं लागेल. इज इक्वल टू 3/5. आता हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे √10 2 टाइम्स आले, त्याच्यामुळे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 3/5. आता हा रूट कॅन्सल झाला आणि हा स्क्वेअर पण कॅन्सल झाला, म्हणजे फक्त इथे 10 उरले. आता 5 ने 10 ने आपल्याला डिवाइड करता येईल. मग 5 1 जार 5, 5 2 जार 10. 3 × 2 इज इक्वल टू 3 2 जार 6. 6 इज द रॅशनल नंबर, कारण की आपल्याला 6/1 असं लिहिता येईल. आता हा रॅशनल नंबर कोणामुळे आलेला आहे, तर तो सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर, म्हणजे मल्टिपल आपण ज्या संख्येने केल्या ती संख्या म्हणजे आपला आन्सर आहे. त्यामुळे इथे देअरफॉर √10 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर. 5th क्वेश्चन आहे 3√72. आन्सर. आता रूटमध्ये 72 आहे, त्याचे आपण फर्स्ट फॅक्टर काढून घेऊया. 72 फॅक्टराइज करू. 2 3 जार 6, 2 6 जार 12, 2 1 जार 2 अँड 2 8 जार 16, 2 9 जार 18, 3 3 जार 9, 3 1 जार 3. हे 3 पहिले राईट डाऊन करून घ्यायचे. त्यानंतर रूटमध्ये फॅक्टर सगळे घालायचे. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 मल्टिपल 3. नेहमीप्रमाणेच इथं आपल्याला कोणतीच संख्या दिली नाही, म्हणजे कोणतीच ऑर्डर दिली नाही. अशा वेळेस इथे ऑर्डर 2 आहे हे लक्षात ठेवायचं. ऑर्डर 2 असल्यामुळे सेम नंबरच्या जोडी घ्यायची आहे. 2 2 च्या जोड्या. 2 टाइम्स आलेली 2 घेतले, 2 टाइम्स आलेली 3 घेतले. आता हे 3 पहिले राईट डाऊन करून घ्यायचे. मल्टिपल या जोडीमधून सिंगल 2 बाहेर निघेल, त्यानंतर या जोडीमधून सिंगल 3 बाहेर निघतील, त्यामुळे स्क्वेअर. त्यामुळे रूटमध्ये फक्त 2 राहिले. इज इक्वल टू 3 2 जार 6, 6 3 जार 18, 18 √2. आता हा √2 जो आहे तो इरॅशनल नंबर आहे. आपल्याला सांगितले सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर करायचे. आता हा इरॅशनल नंबर आपल्याला नकोय, त्यामुळे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. आता इरॅशनल नंबर जर का काढून टाकायचा असेल तर त्याच नंबरने आपल्याला मल्टिपल करावं लागतं. मग त्यामुळे देअरफॉर 18 मल्टिपल √2 मल्टिपल √2, म्हणजे या नंबरने आपण मल्टिपल करतोय. इज इक्वल टू 18 √2 2 टाइम्स आलाय, त्यामुळे तो ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा. इज इक्वल टू 18 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे स्क्वेअर कॅन्सल होतील, रूट कॅन्सल होईल, त्यामुळे फक्त इथे उरले 2. इज इक्वल टू 18 2 जार 36,
आता 36 हा जो नंबर मिळालाय तो आहे रॅशनल नंबर, कारण की आपल्याला 36/1 असा आपण नंबर लिहू शकतो. आता हा नंबर कोणामुळे आलेला आहे, तर हा √2 आपण जो घेतला होता मल्टिपल करण्यासाठी, त्याच्यामुळे हा 36 आपल्याला हा नंबर मिळालाय रॅशनल नंबर. त्यामुळे इथे आन्सर लिहूया. देअरफॉर √2 इज द simplest form of rationalizing factor. क्वेश्चन 6 आहे 4√11. आता या क्वेश्चन मध्ये बघा 11 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे ह्याचे फॅक्टर काढले तरी जोडी मिळणार नाही. 11 1 जर 11, त्याच्यामुळे 11 मल्टिपल 1 असे त्याचे फॅक्टर होतील. त्याच्यामुळे ह्याच्यातून जोडी कोणतीच आपल्याला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे हा नंबर आपण असाच राईट करून घेऊया. डायरेक्ट √11 नी मल्टिपल करूया. मग हा नंबर आपण डायरेक्ट लिहून घेतला. आता हा इरॅशनल नंबर आहे तो आपल्याला काढून टाकायचा, आपल्याला नकोय, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलाइज्ड फॅक्टर आपल्याला करायचा आहे. आता इरॅशनल नंबर काढून टाकण्यासाठी याच नंबरनी आपल्याला मल्टिपल करावं लागेल. इज इक्वल टू 4. आता हा नंबर 2 टाइम्स आलाय, त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेऊ √11 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला, त्याच्यामुळे रिमेनिंग व्हॅल्यू राहिली इथे 4 मल्टिपल 11 इज इक्वल टू 44. 44 इज द रॅशनल नंबर. त्यामुळे हा 44 नंबर रॅशनल नंबर जो आहे तो आपल्याला कोणत्या नंबरमुळे मिळाला आहे, तर या √11 मुळे मिळालेला आहे. त्यामुळे देअरफॉर √11 इज द simplest form of rationalizing factor. ओके स्टुडंट, आता हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया, कारण की पुढे 7 आणि 8 हे जे क्वेश्चन आहेत ते खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आतापर्यंत झालेले जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करत राहा व्हिडिओच्या साह्याने. आणि हा प्रॉब्लेम सेट 2 जो आहे त्याचे मी 3 पार्ट केलेले आहेत. ह्याचा फर्स्ट जो पार्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. जरी तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट सोपा वाटत असेल तरी प्रॅक्टिस मस्ट बी इसेन्शियल, कारण की प्रॅक्टिस जर का केली नाही तर मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट तुमचा पक्का होणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा.